काय प्रकार आहे? आले आले. या. काय एवढ्या लवकर आला तुम्ही? मॅडम आम्हाला काम करावंच लागलं नाही. म्हणजे ती देशांची पोरगी सुषमा ती हरवली नव्हती, पळून गेली. म्हणजे तिला बघायला आलेला पोरगा तिला पसंत नव्हता म्हणून पळून गेली. तिचे डिटेल्स घ्यायला गेलो आणि तोपर्यंत ती परत आली होती. मग काय हसाहस रडारड समजी नाटक झाली. हो मॅडम, आपण काहीच काम न करता त्यांनी थोडं पेमेंट घ्यायलाच लावलं. होय. आणि वाटेत मनाकाच्या देवदूतांनी लिफ्ट दिली आम्हाला, म्हणजे जीत सरांनी. कारने की रिक्षाने? जीत सर रिक्षा कशी घेऊन येतील मॅडम? अहो कार ना आलो. हो नाही ते आहे. म्हणाली जीत सरांच्या ओळखीचा कोणी रिक्षावाला आहे? नाही म्हणजे माहित नाही, पण असं का विचारताय? अगं सहज असू शकतो ना. चला तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवण गरम करते. आता दिवसभर अशीच बसून राहणार आहेस का? खुशी, का तुला माहिती आहे ना, प्राची दरवर्षी या दिवशी अपसेट असते. तिला काही कामधाम सांगायला बोलवत नाहीये मी. जेवणाची वेळ झालीये, सकाळपासून काही खाल्लं नाहीये तिने. आता तरी खाणार आहेस का ते विचारायला आले होते. भाऊजी तुम्ही खाऊन घ्या आणि प्रयाग तुम्ही सुद्धा, मला भूक नाहीये. मावशी तू खाऊन घे, मी पण नंतर प्राची सोबत खाईन. काय आता मात्र हद्द झाली हा. अरे एखादा माणूस गेला ना तरी 4-5 वर्षांनी सावरतो आपण. सोयर सुतक नाही पाळत त्याचं. आणि ही रुचा हरवून 16 वर्ष झाली तरी यातून बाहेर पडत नाहीये. आणि तू यातून बाहेर काढायचं सोडून साथ देतोयस तिला. अगं मावशी, रोज कुठं असं वागते ती? फक्त आजचा दिवस. आजचा दिवस हे निमित्त आहे. कुठल्याही चांगल्या आनंदाच्या दिवशी, सणासुदीला, इतकंच काय त्या नेहाच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा अशीच बसलेली असते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.